हां अक्षयजी बोला ना, तुमच्याच फोनची वाट पाहू राहिली होती मी. शांता काकूची तब्येत कशी आहे? मोठ्याची तब्येत चांगली आहे. आता डॉक्टरनं म्हटलं तुम्ही घेऊन जाऊ शकता म्हणे घरी. हो ना, सूरज भाऊजी सांगत होते ना की सुट्टी होणार आहे म्हणून. झाली का सुट्टी? कधी येत आहे तर घरी? बस दादा खाली बिल भरू आला दवाखान्याचं. आम्ही थैल्या तुल्या आमच्या साऱ्या भरल्या. बस आता निघतोच आम्ही इथून. अच्छा निघतच आहे का? हो. मी काय म्हणून राहिलो होतो, हां बोला ना बोला. प्रियंका वहिनीले सांगून दे की मोठी आई येणार आहे म्हणा घरी. झाली म्हणा सुट्टी ताईले. एवढा निरोप देशील तू प्रियंका वहिनीले? हो जातो ना मी, प्रियंका ताईच्या घरी जातो. हो, प्रियंका वहिनीले सांगून देशील तेवढा निरोप. घराची साफसफाई करून ठेवा म्हणा. आणि मोठ्याचा पलंग आहे ना तोही साफसूफ करायला लावशील. मोठ्या आल्याबरोबर आराम करून. हो सांगतो ना मी, सांगतो. बस निघतोच आता. बरं ठीक आहे, ठेवतो मग. तू मोठ्या आईच्याच घरी थांबशील ना? हो, तुम्ही येईपर्यंत तिथंच थांबीन ना. येऊ चालेल ना तुम्ही आता? बस अर्धा एक तासात पोहोचतो आम्ही. बरं ठीक आहे, ठेवा मग फोन. हो ठेवतो. चल माय बाई, जातो शांता काकूच्या इथं आणि प्रियंका ताईला सांगतो की काकू येणार आहे म्हणून. काकूला सुट्टी झाली, त्या बी टेन्शनमध्ये असतील. आत्याबाईला सांगा लागेल ना शांता काकूच्या घरी चालली म्हणून. आत्याबाई आत्याबाई. आता माय बाई आत्याबाई तर आवाज बी नाही देऊ राहिल्या. नाही वाटतं घरात नाही. चल माय बाई, मी चालली जातो. माहीतच पडेन ताईला की शांता काकूच्या इथं गेली असेल म्हणून. आता माय बाई हे कुठं चालली हो माय बाई? कुठची तयारी आहे बापा? कोण निघाल लगे? काही मला विचारलं नाही, काही सांगितलं नाही, काही नाही निघाल लगे. कुठे चालली तर? कंचन, ए कंचन. अरे आत्याबाई तुम्ही कुठे गेल्या होत्या तुम्ही? मी कुठं जाणार? कुठून होती गेली? अंगणातच होती. तू कुठे चालली? काही सांगणं नाही, सवर्ण नाही, कुण निघाल लगे? आत्याबाई तुम्हाला 1-2 वेळा आवाज दिले मी ना. तुम्ही काही आवाज नाही दिला. तुम्हाला वाटलं तुम्ही घरातच नाही आहे का? मी नव्हती घरी, पण आजीत आहे ना, आजीच्या रूममध्ये. आजीला तर विचारायला पाहिजे ना. का कोणाला विचारा नाही लागत, शिदच निघा लागते. कुठं तर चालली तर तू? घरातले सारे कामं झाले का? आत्याबाई सारे कामं झाले. स्वयंपाक बी झाला, भांडे बी झाले, कपडे बी झाले, पोछा बी झाला, सारे कामं झाले. आता माय बाई आजकाल पटापट कामं करू राहिली. ऊन होते ना आता मंगले म्हणून कामाला मी काही उशीर करत नाही. बात कामं करून घेतो. बरं आता सांगशील कुठं चालली होती तर? आत्याबाई मी आहे ना शांता काकूची इथं चालली. बाईच्या इथं काऊन चालली? काय काम आहे? बाई तर नाही आहे. बाई तर दवाखान्यात ॲडमिट आहे ना. हो, शांता काकूला सुट्टी होणार आहे ना. आता सध्याच मला अक्षयचा फोन आला होता. असं तो दवाखान्यात आहे का रिकाम टवडा? हो, शांता काकूला सुट्टी होणार आहे ना. हॉस्पिटलमध्ये आहे ते शांता काकूजवळ. दुसऱ्याचं काम लय करणं दादा पोराले. माहीत एका कामात नाही येत. माहिती एक काम नाही करत तो. मला म्हटलं मी ना त्याला की मला दवाखान्यात घेऊन जा रे बाप्पा. तर म्हणते बाबा आल्यावर बाबाला सांगशील ना म्हणते. आणि लगे आपल्या मोठ्या आईला पाहिले दवाखान्यात नाही गेला. तोच घेऊन येणार आहे का मग? कोण आहे त्या? अक्षय? सूरज नाही आहे का तिथं? हाय, सरेच आहे. मोठे बाबा बी आहे, अक्षयजी बी आहे आणि सूरज भाऊजी बी आहे. बापा एवढ्या लोकांचं काम आहे का लगे तिथं? एकट्या बाईच्या मागं लगे एवढे लोक? आपला कामधंदा सोडून तिथं जाऊन बसले का काय सरे? माहित नाही आता. सरे का तुमच्यासारखे असतात? काय म्हणून राहिली व? काही नाही म्हणून राहिली मी. म्हणत होती आज तुमची साडी लय चांगली दिसू राहिली. आता खरं का? हे आजीनं आणली होती ना मला. वाटलंच मला जे बी काही चांगलं दिसते ना तुमच्याजवळ ते सर आजीनं आणणार असते तुम्हाला. जाऊ द्या सोडा, मी चालली शांता काकूच्या इथं. याला टाईम आहे ना. तू काय चालली पहिलेच? आल्यावर जाऊ भेटाले. नाही ना, ते प्रियंका ताई आहे ना, ताईला निरोप द्यायचा आहे. ताईला माहीतच नाही आहे शांता काकूला सुट्टी झाली म्हणून. तर अक्षयजी मला म्हणे की घरी जाऊन प्रियंका वहिनीला सांगून देशील म्हणे. तर त्या ताईला सांगायचं आहे घर थोडं साफसूफ करून ठेवा आणि लगे शांता काकूचा पलंग गिलंग बी साफ करसान. आल्याबरोबर आराम करतील त्या. असं पोस्टमॅन बनली का तू? नाही आता फक्त निरोप देऊ राहिली. तेच. आता नाही बाईले सुट्टी कशी काय उरायली? तो सूरज तर मागे आला होता पैसे मागेले. त्याच्याजवळ तर पैसे नाही आहे. मग हॉस्पिटलचं बिल कोण भरलं? पैसे कुठून आले सूरजजवळ? आणि अक्षय बी तिथं आहे म्हणते. अक्षयनं तर बिल नाही भरलं दवाखान्याचं. होऊ शकते बाई असं. मापोर काय आहे तसा. भरलं असेल त्यानं नाही तर हॉस्पिटलचं बिल. का मला एक गोष्ट सांग. कंचन एक गोष्ट सांग तू मला. विचारा ना त्या, पण लवकर विचारा. मला जायचं बी आहे. तुलाच जायचं आहे का? मला बी यायचं आहे त्यासोबत. पहिली माझी गोष्ट तर खरी का? तो सूरज आपल्या इथं पैसे मागायला आला होता. त्याच्याजवळ तर पैसे नव्हते. आणि आता शांताबाईचं दवाखान्याचं बिल भरायला पैसे कुठून आले व? कुठून आले पैसे? काय आता तुम्ही बी मला कसं काय माहीत राहील? मला कसं काय माहीत राहील? सूरज भाऊजीनं पैसे कुठून आणले, कोण पैसे दिले, काय दिले, मला कसं काय माहीत राहील माय बाई? तुम्ही अशा मला विचारू आल्या जसं मला सूरज भाऊजीनं सांगितलंच कुठून पैसे आले, काय आले. तर असं काही मला सर माहीत आहे. अक्षर नाही सांगितलं का? नाही ते अशा फालतू गोष्टी नसतात करत माझ्यासोबत. तिनं काही नाही सांगितलं मला. फक्त त्याने एवढं सांगितलं की मोठ्या आईला सुट्टी होणार आहे आणि तू जाऊन प्रियंका वहिनीला सांगून दे. का दवाखान्याचं बिल भरायला शांताबाईला अक्षरनं तर पैसे नाही दिले. अक्षर दिले का पैसे? माहीत आहे का तुला काही? माया सासूचा बहुत दिमाग शार्प आहे. पण बहुतच दिमाग शार्प आहे. पुस्तकाचं कवर पाहून अंदरची कहाणी सांगून देते म्हटलं. माझी सासू लयच हुशार आहे. आपला दिमाग लय चालवते. अशा गोष्टीत खूप दिमाग चालते माझ्या सासूचा. सांगशील का? चुपच राहशील? अक्षर दिले का? काही माहीत आहे का तुला? मला काहीच माहीत नाही आता. कोण पैसे दिले, कुठून पैसे आले, दवाखान्याचं बिल कसं भरलं, काय कसं भरलं, मला काहीच माहीत नाही. मला अक्षयजीनं काही सांगितलं बी नाही. याच्यातलं मला काहीच माहीत नाही. कुठून बिल भरलं, काय भरलं. मला जेवढं अक्षयजीनं सांगितलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. शांता काकू सुट्टी होणार आहे हे मला ताईनं सांगितलं. मी ना तुम्हाला सांगितलं. बाकी समोरची कहाणी मला काहीच माहीत नाही. मला असं पण पैशाचं जुगाड जमलं तर जमलं कुठून? सूरजनं.
आता बाई तुम्ही काय एवढा विचार करू राहिल्या? तुम्ही नाही तर दिले नाही ना पैसे. आता काय विचार करू राहिला तुम्ही? कुठून जुगाड जमलं, कसं जुगाड जमलं, काहून सुट्टी उरायली? आता काय तुम्ही एवढा विचार करू राहिल्या? ते कुठून द्या ना पैसे? कोणाला उधार मागो, पाधार मागो, काही मागो, काय सोनतला ना का ठेव, काही करू ते त्याचं. आपल्याला काय करावं लागते? तुम्ही मदत केली का ताईले? असं आहे का? तुम्ही मदत नाही केली तर कोणीच मदत नाही करीन? हां, लय लोक आहेत त्या दुनियात नाही मदत करणारे. सरे का तुमच्यासारखे असतात? सरे का माझ्यासारखे असतात म्हणजे? हां, म्हणजे काय म्हणणं काय तुझं? अरे आत्याबाई तुम्ही गलत नका समजू. मी म्हणत होती, मग म्हणायचं तात्पर्य हे होतं की सॉरी तुमच्यासारखे चांगले नसतात ना. हां, किती चांगले आहे तुम्ही, किती चांगले आहे. सॉरी का तुमच्यासारखे चांगले असतात? हो ते काय म्हणा. तुमचं मन किती मोठं आहे, तुमचा स्वभाव किती चांगला आहे, तुमचं मन किती चांगलं आहे, तुम्ही लोकांच्या बऱ्यात किती विचार करता का नाही बरं? आहे का नाही बरं? हो माय बाई, हे तर खरी बोलली तू. माय मन लय चांगलं आहे बाई, लय चांगलं आहे. मी सराईच्या बऱ्यात विचार करतो. हां, सराईच्या बऱ्यात विचार करतो. माय मन खरंच लय चांगलं आहे बाई, लय चांगलं आहे. हे गोष्ट तर खरी बोलली तू. मग नाही तर काय आता बाई, मी हमेशा खरीच बोलतो ना, खरीच बोलतो मी. बरं जाऊ मग मी शांता काकूच्या इथं. एकटी काय जातो? मी येतो ना त्यासोबत. माय बी भेटून जाईन बाईसोबत. तसं जास्त लागेल ना त्या घरी आल्यावर त्याला पाहिले. तर चल माय बाई, मी बी येतो. ठीक आहे चला मग. हो चाल. आता माय बाई ह्या दोघी सासूना कुठे गेल्या रे बापा? मी ते चिठ्ठी दाखवायला आणून राहिली होती, कामाची आहे का तर अक्षयच्या खिशातून निघाली. त्याची खिशे झांबल करत होती माय बाई मी. काही आहे का खिशामध्ये पाहिले, ते चिठ्ठी निघाली बापा. हे कामाची आहे का तर दाखवू राहिली ती चिठ्ठी मी. दोघी सासूना चालला गेला लगे. आता कामाची आहे का नाही आहे काय माहित बापा. ठेवून देतो सांभाळून. मग आली रंजना की रंजनाला दाखवेन. कामाची असू शकते ना माय बाई, काय माहित कायची चिठ्ठी आहे तर. एवढा घाई कुठे गेल्या काय माहित. पहिली नाही चिठ्ठी देईन. काय अजून माय बाई कायची आहे चिठ्ठी तर, कामाची आहे का नाही आहे तर. बरंच झालं बुवा अक्षय, तू आला टायमावर. नाही तर मग हॉस्पिटलची बिल भरायची पंचायत झाली होती म्हटलं आमची. पैसे होते कमी आणि हॉस्पिटलचं बिल किती निघतं किती नाही. निघू द्या ना हो मोठे बा, किती बिल निघू द्या ना, भरतो ना आपण. बरंच झालं बुवा तू आला तर हिंमत आली म्हटलं मला. नाही तर एकटा सूरजनं काय काय केलं असतं. टेन्शन नका घेऊ तुम्ही. हां, तुम्हाला एक पोरगा आहे का? 2 पोरं आहे तुम्हाला? हो 2 पोरं आहे मला. मी काय म्हणतो अक्षय, माझी गोष्ट ऐक तू. तुझ्यापासून आम्ही पैसे घेतले हॉस्पिटलचं बिल भरायसाठी. हे तुझ्या मोठ्या आईले कानोकान खबर लागू नको देऊ. हां, हे गोष्ट तुझ्यात मायात आणि सूरजमध्येच राहील. हे तुझ्या मोठ्या आईपर्यंत जाऊ नको देऊ. तुझे पैसे थोडे करून मी वापस देऊन देईन. ओ मोठे बाबा, पैसे वापस द्यायचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. हां, मला नाही पाहिजे पैसे वापस. मोठ्या आईला लावले मी ना पैसे, मामा आईला पैसे लावले काय, मोठ्या आईला पैसे लावले का, एकच आहे. खरं अक्षय, खूप चांगले विचार आहे बेटा तुझे. पैसे वापस द्यायची गोष्टी करू नका तुम्ही. मला काय वाटलं तुमच्यापासून पैसे घेऊन वापस? नाही मला नाही पाहिजे पैसे. काय गोष्टी चालू आहे बा दोघा बापलेकाच्या? कोपऱ्यानं घुसू गोष्टी करू राहिल्या लगे. मला हे सांगा ना. काही नाही शांते, असंच बोलू राहिलो होतो. अक्षय आला त्यापासून तुम्ही कोपऱ्यानं घुसू लय गोष्टी करू राहिले. काय गोष्टी करू राहिले मला सांगा जरा. अरे शांते, काही गोष्टी नाही चालू, अशाच गोष्टी करू राहिलो आम्ही. मोठी आई बाबा म्हणून राहिले की आता आपल्याला घरी जायचं आहे तर काय न जायचं, ऑटो बोलवू राहिला का कार बोलवू राहिला. आम्हा मित्राची कार येऊ राहिली ना, मी फोन लावला त्याला. तर तेच सांगू राहिलो होतो मी मोठे बाबाले की ऑटो गिटू नका बोलवू, माझा मित्र कार घेऊन येऊ राहिला. असं कोणता मित्र रे बापा? हा एक मित्र. बरं ठीक आहे. आई बाबा अक्षय आला का दादा? भरलं का हॉस्पिटलचं बिल? हो हॉस्पिटलचं बिलही भरलं, झाली आता आपल्याला सुट्टी. आई चाल घरी. मी काय म्हणतो अक्षय, ऑटो बोलवू का? अरे दादा ऑटो बोलवायची काही गरज नाही आहे. हा मित्र आहे ना तो येऊ राहिला कार घेऊन. येऊ राहिला का? केला का तुम्ही त्याला फोन? हो केला फोन. येतेस तू आता. जर तो तुझा मित्र नशीन येत तर सांगून दे मला. रामा म्हणत होता मला सुट्टी होणार असेल तर सांगून देशील म्हणे. एक फोन केला की मी येतो म्हणे ऑटो घेऊन. नाही बोलवली नाही ना का याच्या मित्राची? बरं ठीक आहे. आई झाली आता आपल्याला सुट्टी, चाल घरी. घरी जायचं आहे करू राहिली तू. चल आता घरी. आता तुझी तब्येत एकदम चांगली झालेली आहे. आता चाल घरी. बापा किती वाट पाहू राहिली तुम्ही. कधी माघारी जातो इथं तर करमून होतं राहिलं रे भाऊ, मला करमून होतं राहिलं. आता बरं झालं बापा सुट्टी झाली. चल बाप्पा घरी लवकर. असं वाटत आहे कधी घरी जातून कधी नाही. आली का काय? चला मग. बस येऊच राहील मोठी. चल बापा तिथं बाहेर निघून थोडं या दवाखान्याच्या. हो चला. बापा रे हात देता का रे सूरज? थोडा उतरता नाही राहिला बापा मध्ये. होय देतो ना. हो मोठे मी बी पकडते काय कोण हात काय कोण सूरज दादा पकडते आणि आम्हाला पकडू चालतो. बरं ठीक आहे बापा. मोठे बाबा तुम्ही खायला गेला घ्या. हो ठीक आहे. आता माय बाई किती वेळ झाला बाई तो उभा. आपण आले काऊन नाही माय बाई हे लोक अजून? 10 मिनिटात येतो म्हणे. अजून आले काऊन नाही काय माहित. येतील ना आता बाई येतील ना. आता पेशंट आहे सोबत तर आरामानं कार चालवा लागते ना. येत असते ना आरामानं. हो माय बाई ते बी आहे. का हो प्रियंका, बाईलेले पैसे लागले शिंद दवाखान्यात नाही का? हो आता बाई लागलेच असेल ना पैसे. आता प्रायव्हेट दवाखान्यात ऍडमिट होत्या तर लागलेच असेल ना पैसे. हो सूरज आला होता सकाळी पैसे मागायले. हाय का म्हणे मोठे पैसे? ना माझं पैसेच नव्हते व तू मला मागायला आला तेव्हा पैसेच नव्हते माझं. तुला माहिती आहे ना बाई ना गट किती आहे माग. याचे देऊ दे त्याचे देऊ दे, बीसीचे भरू दे, गट भरू दे, किराणा आणू दे ते आणू दे. पुरे पैसे खतम झाले बाई, पुरे पैसे खतम झाले. माझं पैसेच नव्हते ना, पैसेच नव्हते. आता सध्याही माझं पैसे नाही म्हटलं कधी तर सूरज पैसे मागत नाही माय बाई. आता इकून तिकून मागतले तर त्याला मी पैसे नाही दिले. मग मला चांगलंच नव्हतं वाटत बाई ना. त्याला मला पैसे मागतले माझं पैसे नव्हते तर. माय सासू किती खोटी बोलते रे बापा, किती खोटी बोलते. मा सासू जोड पैसे होते तरी मा सासून दिले नाही. पण आता प्रियंका ताईला सांगू राहिली माझं पैसेच नव्हते. खोटाडी आहे मी सासू एक नंबरची. का मा सासू जोड खरंच पैसे नाही राहत का? बिना पैशाने राहणारी बाई आहे का?
मनच नाही होत ना माझ्या सासूचं. कोणाला पैसे द्यायला, कोणाची मदत करायला मनच नाही होत. मोठा पैशात जीव आहे माय बाई. जाऊ द्या ना, तुमच्याजवळ नव्हते तर काय करसान तुम्ही. हो ना बाई ना. का व प्रियंका? हां बोला ना त्या. आता दवाखान्यात मी पैसे कुठून भरले व? दवाखान्याचं बिल कसं भरलं? पैसे कुठून आले लगे सुरतजवळ तर सकाळी पैसे नव्हते. आता अचानक पैसे कुठून आले दवाखान्याचं बिल भराले? आता बाई खरी गोष्ट सांगू का, मला पैशाच्या भरात सूरजजी काहीच सांगत नाही. कोण पैसे दिले, कुठून आले, काय आले मी विचारत बी नाही, ते मला सांगत बी नाही. म्हणून मला काही आयडिया नाही आहे कुठून आले पैसे, कोण दिले पैसे, कसं काय बिल भरलं, मला काहीच माहीत नाही. असं मी सहज विचारलं बरं नाही बाई. नाही तर सांगशील त्या सासू गिसूले की रंजना त्या अशा बोलत होत्या. सहज साध्या मनाने विचारलं नाही मी तुले. शांता काकुले भेटे बितले मी सासू काय त्याच्या सुनीले गोष्टी विचारते खुदू. आता बाई चांगल्या लोकांची मदत म्हटलं देव करत असते. देव कोण मदत केलीच पाहिजे असं नाही, कोण मदत नाही केली तर त्याची मदत कोणी करीन नाही असं नाही. देव कोणाला ना कोणाला पाठवून देते मदत करायला त्याची. शांता काकूचं मन लय चांगलं आहे, त्याचा स्वभाव लय चांगला आहे. त्यानं लय जणांची मदत केलेली आहे, लय लोकांवर उपकार केलेले आहे. पण लोक त्याचे उपकार भुलून जातात. कोणाला म्हणून राहिली होती, कोणाला टोमणं मारवली, मला टोमणं मारवली का? माझं पैसे नाही आहे माहिती आहे तुला, माहिती आहे ना, म्हणून मी दिले नाही ना सूरजले. आता बाई तुम्ही स्वतःवर काय घेता, तुम्हाला नाही म्हटलं मी ना. लोकांची गोष्ट केली, लोकांची. तुमचं नाव घेऊन बोलली का मी? नाव घेऊन बोलली असेल तर म्हणा. माहित आहे हो मला, माहित आहे तू कोणाला म्हणून राहिली, काय करू राहिली, तू कोणाला टोमणं मारतं, सर माहित आहे मला, सर माहित आहे. तुला काय वाटते मी तुला ओळखत नाही? चांगल्यानं ओळखतो मी तुला. आता बाई एवढा दिवस तुमच्या सोबत राहून तुम्हाला बी ओळखलं मी ना. आई आराम चाल, आरामानं थोडी पटपट नको चालू. तू काही अजून पूर्ण तरीकान ठीक नाही झाली. आराम चाल. हो मोठे बरोबर चाल, आरामानं. हो बाप्पा आराम तर चालू राहिली. अरे शांता काकू आल्या, इले तर घरी गेल्या पाहिजे. आल्या का बाई तुम्ही? आता माय बाई लयच गेल्या हो तुम्ही तर. हो ना माय बाई, असं चालता बी येत नाही आहे, पायाला शिलाय गो येत आहे, आणि 2 हातात 2 सलाईना लागलं त्यानं माय बाई, त्यानं हाती दुखत आहे. कुठे आराम चाल. बाई आराम चाल, आम्ही पकडलेलं तुले. शांते वजी चाल. पोरो पक्क पकडा रे. हो बाबा आईचे हात पक्के पकडलेले आहेत. पहिलेच तर हात दुखू राहिले बापा, त्याच्याने पक्के पकडले या पोराईनं. आई तुला उचलू का मी? मोठे तुला उचलून घेऊन जाऊ का अंदर? चालता नाही येत आहे का? नाही रे बापा चालता येत आहे मला. बाई आराम वजी चाला. हो आता कसं वाटत आहे? चांगलं वाटत आहे तुम्हाला? हो माय आता तब्येत लय चांगली वाटत आहे, लय चांगली आहे माझी तब्येत. मी तर दवाखान्यात राहू पुरी गाऊन गेली माय बाई मी. आता 2 दिवस घरी राहिली ना, पाय आता किती चांगली होतो मी. तणान पायाला लागतो म्हटलं. 2 दिवस घरी राहिली, आराम केला ना तर मला चांगलं वाटेल. ते दवाखान्यात काही कर्मी नाही बाई मला. दवाखान्यात नाही राहू तर जास्त बिमार होऊन जाईन मी, मला असं वाटत होतं. आता घरी आली ना माय, आता चांगलं वाटत मला. बरं मी कारमधून थैल्या घेऊन येतो. हो बाबा जा कारमधून थैल्या घेऊन या. बाबा मी काय म्हणून राहिलो, तो कारवाला आहे ना आपला अक्षयचा मित्र, त्याला घरात घेऊन येसान. त्यासाठी चागी मांडायला लावतो मी प्रियंकाले. चागी प्यायला बोलवसान त्याला अंदर. एवढा दूर आपल्याला घेऊन आला तो पोरका, भाडं नाही घेतलं काही नाही घेतलं, बोलवसान त्याला घराच्या अंदर. थोडा त्याच्यासाठी चहा नाश्ता करायला लावतो प्रियंकाले. घरात आणसान त्याला बोलवून. हो मोठे बाबा घरात नाही आणसान त्याला, चहा नाश्ता बनवा लागेल त्यासाठी. एवढ्या दूरून एका फोनवर आला म्हटलं तो आपल्याला घ्याले, पैसेही नाही घेतले काही नाही. घरात नाही बोलवसान त्याला चहा नाश्ता करायला. बरं ठीक आहे. बापा तुम्ही लोक का तिथं उभे राहता का त्या बाईले घेऊन? अंदर या ना, थोडंसं लेट करू द्या ना, घरात नाही बाईले घेऊन या अंदर लवकर. हो आई चल मोठे वजी चाल. हो ठीक आहे बापा, आता हात सोडा तुम्ही माय, मी चालू शकतो. पक्का नाही तर पैसे दिवशी नकाली नाही पडत रे बापा, एवढी ती काय कमजोर नाही मी. सोळा हात माय, मग तुम्ही असं पकडून आहे ना तर मला जास्त कमजोरी सारखं लागत आहे. असं वाटतं मी किती कमजोर झाली किती नाही. सोळा माय हातात चालतो मी. बरं ठीक आहे. का बापा म्हणतातून जाऊ द्या मला घराच्या अंदर. हो मोठी. हा बापा बाई अंदर, मी सरकली म्हणतातून. प्रियंका तू बी सरक म्हणतातून, जाऊ दे आईले. हो सरकतो ना मी म्हणतातून. तुम्ही लोक का तिथं उभे राहता आता? या ना अंदर, ऊन नाही लागत आहे का तुम्हाला? हो आई येतो, आम्ही येतो अंदर. चल लक्ष अंदर. हो चला सरेजण चला अंदर. झाली बाई बाईची तब्येत चांगली झाली, टणटण झाली बाई आता. प्रियंका सराईसाठी सरबत बनव, आणि अक्षयचा मित्र येणार आहे ना त्याच्यासाठी मी नाश्ता गिस्ता बनवशील काही. हो आता हो झाली बाई शांता काकूची तब्येत पहिल्यासारखी. काकू चांगलं वाटत आहे का? मी पहिलेच म्हटलं होतं सराईले मला घरी घेऊन चला, माझी तब्येत एकदम चांगली होते. माझं घर पाहिल्याबरोबर तर मला चांगलं वाटायला लागलं. झाली माझी तब्येत चांगली. चांगलं झालं तुमची तब्येत चांगली झाली. हो बाई तुम्हाला असं पाहून आता लय चांगलं वाटत आहे मला. हो आता तुम्ही नव्हत्या ना, तुम्हाला घरात करमतच नव्हतं. चल मोठे अंदर. हो चला सरेजण चला. हो